हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. आपण या रविवारी जो आपला पोलीस भरतीचा पहिला सराव पेपर घेतला त्या पेपरचे एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचे आहे. यामधील काही प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, परंतु तरीसुद्धा जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी आपण हे पूर्ण प्रश्न पूर्ण एक्सप्लेनेशन सहित पाहूया. तर यामधील पहिला आपला प्रश्न आहे. 50 मार्कांची ऑनलाईन टेस्ट आपण घेतली होती. मुख्यतः पोलीस भरतीच्या जो काही पॅटर्न आहे त्यानुसार प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला होता. सो त्याच हार्ड लेवलचे किंवा त्याच लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. सो प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत किंवा उपयोगी पडतील. आणि जे क्वेश्चन आपण क्लासमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी 4ने भाग जाणारी लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती? तर आपल्याला सुरुवातीला लहानात लहान 3 अंकी संख्या ऑलरेडी माहीत आहे की 100 आहे. हा आपण एक्सप्लेन करून पण पाहिलेला आहे. आणि 4ची कसोटी आहे की जर का शेवटचे म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान यांनी मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर का 4ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. परंतु आपल्याला इथे लहानात लहान 3 अंकी संख्या विचारलेली आहे आणि 100 ही लहानात लहान 3 अंकी संख्या आहे आणि तिच्या शेवटी जे काही 2 शून्य आहेत. तर कसोटीमध्ये असं सुद्धा आहे की शेवटी जर का 2 शून्य असतील किंवा या 2 संख्यांनी तयार झालेल्या संख्येला जर का 4ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग 100च आपलं काय आहे तर आन्सर आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 100. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, एका तासात मिनिट काटा तास काट्यावर किती वेळा येतो? तर हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे क्लासमध्ये की तो 1 वेळा येतो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, 1 अब्ज या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या येते? तर याचा आन्सर आहे पहा, आपण हे एक्सप्लेन करून पाहिलेलं आहे. पहिल्यांदा तर आपल्याला हे लक्षात यायला हवं की 1 अब्जावर किती शून्य येतात तर 9 शून्य येतात. आपण जर का असं लिहून घेतलं 1 अब्ज, ओके, पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि आणखी एक शून्य, अब्ज. तर 1 अब्ज आहे. यामधून आपल्याला कोणती संख्या वजा करायची? तर आपल्याला 9 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळाली पाहिजे. तर आपल्याला 9 अंकी मोठ्यात मोठी संख्या माहिती पाहिजे की 999 जेव्हा आपण 9 वेळा लिहू तेव्हाच आपल्याला 9 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. ओके. आणि या संख्येमध्ये जर का आपण 1 ॲड केला तर आपल्याला 1 अब्ज मिळतं. कारण की 1 अब्ज म्हणजे 10 अंकी संख्या आहे. हे एक लॉजिक जर का तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला इथेच लक्षात येईल की ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, आन्सर आहे. कसं हे तुम्हाला जर का चेक करायचं असेल तर तुम्ही वजाबाकी करू शकता. 1 अब्जामधून 1 जर का तुम्ही वजा केले तर तुमचं हे आन्सर येणार आहे. सो हे आहे आपलं आन्सर ऑप्शन नंबर 2. ओके. आफ्टर दॅट पुढचा जो क्वेश्चन आहे की दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर याचा आन्सर आहे 24 ऑक्टोबर. ओके. 24 ऑक्टोबर हा काय आहे तर संयुक्त राष्ट्र दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे की शून्याची विरुद्ध संख्या कोणती? तर शून्याची विरुद्ध संख्या शून्यच आहे. हे याचा आन्सर आहे. त्यानंतर एक पदावली आहे आपल्यासाठी, ती आपल्याला सॉल्व करून पाहायची आहे. तर पहा, पदावलीचे मी तुम्हाला नियम सांगितलेले आहेत की पहिल्यांदा कंसातील क्रिया आपल्याला करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही उरलेल्या क्रिया आहेत त्या करायच्या आहेत. तर यामध्ये पहा, कंसामध्ये तुम्हाला वजाबाकी आहे आणि त्याच्यानंतर भागाकार दिलेला आहे. तर पहिल्यांदा जो काही कंस आहे आपला, त्या पहिल्या कंसामध्ये 7 वजा 4 आहे. मग याची जर का आपण वजाबाकी केली तर ती येईल 3. त्याच्यानंतर वजाचं चिन्ह जसंच्या तसं. त्यानंतर 6 मधून 3 आपण हे जी काही क्रिया आहे ती करू शकतो. 6 मधून 3 गेले, उरले 3 आणि हा महिरपी कंस आहे तो आपण पूर्ण करू आणि भागेला 4 हे जसेच्या तसे ठेवूया. ठीक आहे. तर आता आपल्याला या कंसामधल्या क्रिया पहिल्यांदा करणे आहे. मग 3 मधून 3 गेले, आन्सर किती येणार आहे 0 आणि 0ला आपल्याला 4ने जरी भागलं तरी आपलं आन्सर काय येणार आहे तर 0च येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय आहे तर याचं आन्सर आहे. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, भाषा ही ध्वनींनी पडलेली संरचना आहे. तर याचा आन्सर आहे मानवी संरचना आहे. हे याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस आयुक्त हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 3 क्रमगत समसंख्यांची बेरीज 612 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता सुरुवातीला तर तुम्हाला समसंख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या असं म्हटलं जातं. तर मग आपल्याला विचारलेलं काय आहे की 3 क्रमगत संख्यांची बेरीज सांगितलेली आहे जी येते 612 आणि त्याच्यामधले तुम्हाला
सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे. परंतु याच्या आधी तुम्हाला आणखी एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की दोन ज्या काही समसंख्या असतात त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जसं आपण जर का लिहून घेतलं 2, 4 त्याच्यानंतर 6, तर इथे तुम्हाला लक्षात येईल इथे 5 आहे, त्यानंतर इथे कोणती संख्या आहे तर 7 आहे. म्हणजे 2-2चा फरक हा समसंख्यांच्यामध्ये येतो. ही 2ने मोठी, परत ही 2ने मोठी, परत त्याच्यानंतर येणारी 8 जी आहे ती परत 2ने मोठी, सॉरी 2ने मोठी, इथे 5 येईल आणि इथे 3 येईल. ओके, सो अशा प्रकारे 2-2चा फरक हा समसंख्यांमध्ये असतो. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्याला समसंख्या विचारलेली आहे, 2 क्रमगत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. मग आपल्याला त्यांनी इथे काय विचारलेलं आहे की सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक विचारलेला आहे. मग सर्वात मोठी आणि सर्वात लहान, आता आपण पाहिलं की 2-2ने त्या वाढत जातात. ओके, मग आता आपल्याला हे पाहायचं आहे सुरुवातीला की 2 संख्यांमध्ये जर का 2चा फरक असेल तर त्याच्या पुढची जी संख्या आहे ती म्हणजे तिच्यामध्ये सुद्धा 2चा फरक, म्हणजे या पहिल्या संख्येत आणि या 3 नंबरच्या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे तर 4चा फरक असणार आहे. कारण इथून या संख्येमध्ये म्हणजे जर का बेरीज करायची असेल या आणि या क्रमगत संख्या आहेत त्या, तर या 3 संख्यांची बेरीज किती येणार आहे 612 येणार आहे. मग या दोघांमध्ये 2चा फरक, त्याच्यानंतर या दोघांमध्ये 2चा फरक, म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक असणार आहे 4चा. तर त्यांनी हेच विचारलेलं आहे की सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक कितीचा आहे तर 4चा. तर हे असणार आहे आपला आन्सर. एक्सप्लेनेशन मोठं झालं पण एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या की 2 समसंख्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. मग जर का आपल्याला एकाआड एक विचारली तर 4 हा त्याच्यामधील फरक असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा, वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत तर याचा आन्सर आहे 34. हा थोडंसं डिझाईन करताना चुकल्या गेलेला होता तर 36 हे आन्सर आहे. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला इथे 32 दिलेलं होतं, पण हे आम्ही नंतर रिवाईज केलं तर 36 हे त्याचा ॲक्युरेट आन्सर आहे. परंतु ज्यांनी 34 लिहिलं होतं आधी त्यांचंही चुकलेलं नाही आहे. 36 हे क्ष आणि ज्ञ यांना ॲड करून आहे, तर त्यांना न घेता 34 ज्यांनी लिहिलेलं आहे तेही चुकलेलं नाही आहे. बट तुम्हाला जर का सध्याची आकडेवारी पाहिजे असेल तर 36 तुम्ही लिहू शकता. वर्णमालेमध्ये एकूण 36 व्यंजनं आहेत. कोणकोणती हे आपण वर्णमाला या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. सो पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे बघा, 400 मीटर लांबीची आगगाडी 300 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने ओलांडते. तर पहा, सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये मी जेव्हा हे शिकवलं होता चॅप्टर तेव्हाच सांगितलं होतं की जर का पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी असं गणित असेल तर तुम्हाला रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी यांना ॲड करायचं आहे. इथे तुम्हाला वेळ विचारलेला आहे. मग आपल्याला पहिल्यांदा पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी यांची ॲडिशन करायची आहे. 400 आणि 300 या दोघांची ॲडिशन करायची, ती किती येणार आहे 700 येणार आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की ती 90 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे यामध्ये वेग दिलेला आहे तो किती आहे 90 किलोमीटर पर आवर हा वेग दिलेला आहे. आणि आपल्याला वेळ विचारलेला आहे वेळ. मग आपल्याला याचा जेव्हा वेळ काढायचा आहे तेव्हा आपल्याला पहिल्यांदा याचं सूत्र माहिती पाहिजे. आपण त्याची ॲडिशन तर केली, मग आपल्याला पहिल्यांदा सूत्र काय माहिती पाहिजे की टाईम इज इक्वल टू, म्हणजे वेळ बरोबर काय आहे तर अंतराला आपण डिस्टन्स असं लिहू शकतो. अंतराला आपल्याला डिस्टन्स असं लिहायचं आहे. मग टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन त्याला काय म्हणतो आपण वेग, म्हणजेच त्याला आपण स्पीड म्हणूया. ओके, किंवा याला व्हेलॉसिटी व्ही सुद्धा लिहिलं तरीही चालेल, कारण आपण व्हीचं घेऊन शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्ही लिहिलं तरीही तिथे काही प्रॉब्लेम असणार नाही. मग आता आपल्याला याच्यामध्ये टाईम काढायचा आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे काही अंतर आलेलं आहे आपलं 400 मीटर लांबीची आगगाडी आणि 300 मीटर लांबीचा पूल यांची ॲडिशन करून 700 आलेलं आहे, त्याला या 90नी काय करावं लागेल भागावं लागेल. मग आता आपण जेव्हा हे करूया, ओके, तर पहा 400 आणि 300 हे किती येणार आहे 700 आणि भागेला 90 किलोमीटर प्रति तास. आता हा वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तासमध्ये आहे, तो आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये पाहिजे आहे. मग आपण ऑलरेडी याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. जर का आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, म्हणजे मोठ्या राशीचं कन्व्हर्शन या छोट्या राशीमध्ये करायचं असेल, तर आपल्याला
5/18ने गुणावं लागतं, म्हणजे छोटी संख्यावर मोठ्याचं रूपांतर लहानामध्ये करताना लहान संख्या वर घ्यायची, हे लक्षात ठेवा. आणि याचं जेव्हा तुम्ही सॉल्व कराल हे, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की याचं जे काही ॲन्सर आहे ते आपल्याला कसं काढता येईल. तर पहा, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. हे 0 तुम्ही इथे कॅन्सल करू शकता, आणि हे जे काही आहे हे जे काही गणित आहे याच्यामधला 0 0 इथे कॅन्सल होईल. मग उरलेल्या राशी लिहून घेऊया आपण. 70 गुणेला हा 18 जो खाली आहे छेदामध्ये, हा वरती आपण लिहू शकतो, भागीला 9 गुणेला 5 असं आपण याला लिहू शकतो. त्यानंतर मग आता 9 1 9, 9 दुने 18 असं लिहू शकतो. त्यानंतर 5 1 5, आणि इथे पण 70ला आपण 5ने भागू शकतो. 5 1 5, उरले किती 2, 2वर 0 20, आणि 5 चूक 20. मग आता आपल्याला काय उरलेलं आहे, वर पहा काय उरलेलं आहे, 14 गुणेला 2 उरलेला आहे. आणि 14चा आणि 2चा जर का आपण गुणाकार केला तर 14 दुने 28, म्हणजे 28 सेकंद हे काय असणार आहे, आपलं ॲन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर एकदा परत बघा, सोपं आहे. यामध्ये सूत्र फक्त ॲड करायचं, सूत्र टाकायचं. याचा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे गणितसुद्धा सोडून दिलेलं आहे. तर तेच हे गणित घेतले होतं आपण. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे की कठोर व्यंजनास असेही म्हणतात. तर कठोर व्यंजनास घोषवर्ण असंही म्हणतात. तर याचं ॲन्सर जे आहे ते आहे आपलं 3 नंबरचं. त्यानंतर मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर देवनागरी लिपी आहे. सर्वांना याचा ॲन्सर माहीत आहे. त्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे, तर ती कुठे आहे, नाशिक येथे आहे. हे त्याचा ॲन्सर आहे. याचंसुद्धा डिझाईन करताना ॲन्सर चुकलं होतं, बट नाशिक त्याचा ॲन्सर आहे. त्याच्यानंतर बघा, बरेच विद्यार्थी पेपर झाल्यानंतर चुका सांगतात. ते खूप चांगली गोष्ट आहे, कारण डिझाईन करता करता चुका होऊ शकतात, ॲन्सर इकडचं तिकडे होऊ शकतं. सो तुम्ही लोक ते सांगता, ते खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतरचं पुढचं आहे पहा की क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो कशाशी संबंधित आहे. तर क्योटो प्रोटोकॉल ही जी काही कॉन्सेप्ट आहे, इकॉनॉमिक्समध्ये आपण जो काही शाश्वत विकास हा टॉपिक पाहतो आहे, त्यामध्ये आपला क्योटो प्रोटोकॉल हा सुद्धा टॉपिक येतो. तर वातावरणातील बदल याच्याशी संबंधित तो प्रोटोकॉल आहे. काय आहे हा डिटेलमध्ये एक लेक्चर आपण याच्यावरती घेऊया, कारण आपल्याला शाश्वत विकास या टॉपिकमध्ये याचा अभ्यास करायचा आहे. सो याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, वातावरणातील बदल, हे आहे त्याचं ॲन्सर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे बघा, एकक दशक. आता इथे काय दिलेलं आहे, 7च्या स्थानिक किमतीतील फरक दिला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा स्थानिक किंमत लिहायची आहे. तर पहा, हा जो काही 7 आहे, हा 2 नंबरचा 7, याची तुम्हाला सुरुवातीला स्थानिक किंमत लिहायची आहे. तर कशी लिहायची, जितक्या संख्या पुढे आहेत तेवढे 0 लिहून टाकायचे. 1 2 3 4 आणि 5, या 7 पुढे 5 शून्य आहेत. त्यानंतर ही जी काही 7 आहे त्याची स्थानिक किंमत ही 7 आहे, आणि यांची तुम्हाला वजाबाकी करायची आहे. मग 10मधून 7 गेले, उरले 3. आता इथेच तुम्ही ऑप्शन कट करू शकता. पहा, हा आणि हा ॲन्सर कट झालेला आहे, उरले आहेत फक्त आपले 2. त्यानंतर हातचा 1 परत दिला, त्यानंतर 10मधून 1 गेला, उरला किती, 9. मग आता इथे 93 आलेला आहे, आणि 93 फक्त आपल्या याच ऑप्शनमध्ये आहे. मग आपल्याला हे सुद्धा ॲन्सर कट करता येतं. पूर्ण वजाबाकी करायचीही गरज नाही, 2च संख्यावरून फक्त आपण आपला ॲन्सर काढलेला आहे. पण हे करताना काळजीपूर्वक आणि ॲक्युरेट ॲन्सर येईल याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. सो या क्वेश्चनचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो. तर त्याचा ॲन्सर आहे बघा, उंदीर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भरतीचे पाणी, समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते, इथे शिरके लिहिलं गेलं आहे, शिरते तेवढ्या भागाला काय म्हणतात. तर हे सुद्धा आपण भूगोलाच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की त्याला खाडी असं म्हटलं जातं. आपण पाहिलं होतं की अशी जी काही मुंबईची किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी, इकडे अरबी समुद्र आहे, आणि ह्या कोकणात वाहत आलेल्या नद्या आहेत सह्याद्री पर्वतातून. तर या नद्यांमध्ये इथे त्यांचं जे काही मुख आहे, हा भाग आहे, तर हे भरती आल्यावरती हे पाणी जितकं आत या नदीच्या मुखापर्यंत शिरतं, असं या त्रिकोणी भागाला खाडी असं म्हटलं जातं. ही कॉन्सेप्ट आपण भूगोलाच्या लेक्चरमध्ये पाहिली होती. तर हे आहे आपला याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3, खाडी. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 0 आहे सगळ्यात लहान पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये सगळेचे सगळे अंक येतात, नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाही. तर आपलं जे काही लेक्चर आहे संख्यांवरचं ते तुम्ही बघा, त्यामध्ये तुमचं हे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यानंतर स्वर हे रिकामी जागा उच्चाराचे असतात. तर आपण पाहिलेलं आहे की स्वरांचा उच्चार करताना आपलं तोंड हे विवृत्त राहतं, उघडं राहतं, कोणत्याही अवयवांचा एकमेकांना स्पर्श होत नाही. तर त्याचा ॲन्सर आहे की स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात, व्यंजनांना मात्र स्वरांची मदत घ्यावी लागते. ओके, सो आपला ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आफ्टर दॅट आपला पुढचा प्रश्न आहे बघा, घड्याळात 11 वाजून 20 मिनिटे
झालेले आहेत, म्हणजे 11:20 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा जो काही कोन आहे तो किती मापाचा होईल. तर आपण हे आन्सर सोडवलेले आहेत, हेच क्वेश्चन नाही सोडवला, पण अशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत. यांनी काय सांगितलेलं आहे की 11:20 हे घड्याळामध्ये झालेले आहेत. मग आपल्याला आपलं सूत्र माहिती आहे. आपलं सूत्र काय आहे की 30 आहे, 30 गुणेला तास करायचं. मग तास किती आहेत 11. त्यानंतर आपल्याला वजा करायचं आहेत 11/2 वजा आपल्याला जे मिनटं दिलेले आहेत 20, ते यामधून काय करायचे आहेत आपल्याला वजा करायची आहेत. इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, ते वजाचं चिन्ह लिहिलं गेलं, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. मग आता आपल्याला जेव्हा हे सॉल्व करायचं आहे तर आपण इथे कमी होणाऱ्या संख्या कमी करू. 2 एके 2, 2 10 20. त्यानंतर 10 आणि 11 यांचा जर का आपण गुणाकार केला तर तो येईल 110. त्यानंतर 11ला आपल्याला 30ने काय करायचं आहे तर गुणायचं आहे. ओके, आपल्याला गुणायचं आहे 11ला, तर आपण गुणून घेऊया. 11 0 0 आणि 11 त्रिक 33, म्हणजे 330 याचं उत्तर येणार आहे. आणि 330 मधून आपल्याला 110 काय करायचे आहेत तर वजा करायचे आहेत. मग 330 मधून जेव्हा आपण 110 वजा केले तेव्हा आपल्याला 220 हे उत्तर येतं. आणि 220 हे उत्तर जे आहे ते आपला एका कोणाचा आन्सर निघालेला आहे. परंतु आपण पाहिलं होतं की जर का आपलं उत्तर हे येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, 360 मधून परत हे 220 आहेत हे काय करायचे आहेत मायनस करायचे आहेत. मग जेव्हा आपण 360 मधून आलेलं आपलं उत्तर आहे 220 हे मायनस करतो तेव्हा आपल्याला 140 हे आन्सर मिळतं. आणि ते आहे ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आहे की जेव्हा घड्याळामध्ये 11:20 झाले असतील तेव्हा 140 अंशाचा कोन तयार होतो, एक कोन तयार होतो 140 अंशाचा आणि एक कोन तयार होतो 220चा. पर्यायामध्ये जे उत्तरं दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. मी सांगितलेलं आहे हे दोनही ऑप्शन पर्यायामध्ये अजिबात असणार नाहीत. जर का विरुद्ध कोन अशी कॉन्सेप्ट आली तरच असे 2 ऑप्शन तिथे असतील. विरुद्ध कोन जर का म्हटलं असेल तर वाजण्याच्या मध्ये जो म्हणजे 11 आणि इकडे जे 20 मिनिटं आहेत यांच्यामध्ये होणारा कोन तुम्हाला लिहायचा आहे. आणि विरुद्ध कोन म्हटलं तर त्याच्या मागचा जो मोठा कोन होणारा असतो तो तुम्हाला लिहायचा आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपती या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत असं विचारलं होतं. तर हा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व करून घेतला होता. राष्ट्रपती या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत तर आपण इथे पाहूया. याच्यामध्ये पहिला आहे र हा स्वर आहे, त्याच्यानंतर र हे व्यंजन आहे, आ हा स्वर आहे, त्याच्यानंतर कोणकोणतं आहे तर श आहे, त्याच्यानंतर ट आहे, त्याच्यानंतर र आहे राष्ट्र, त्याच्यानंतर अ आहे, त्याच्यानंतर प अधिक अ प्लस त अधिक ई एवढे व्यंजन आहेत. मग आता याच्यामधले एवढे मूलध्वनी आहेत तर याच्यातली व्यंजनं आपल्याला मोजायची आहेत. तर व्यंजनं आपण याच्यामधली मोजूया. ठीक आहे, बघा 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, त्याच्यानंतर 5 आणि 6. तर टोटल व्यंजने किती आहेत 6 व्यंजने याच्यामध्ये आहेत. आणि याचा आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 4. पुढचा जो काही प्रश्न आहे पहा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर याचा आन्सर आहे राज्य सूचीमध्ये. पोलीस हा जो काही विषय आहे तो राज्य सूचीमध्ये आहे. म्हणजे आपली जी काही पोलीस खात्याची संपूर्ण जी काही जबाबदारी आहे किंवा त्याची सगळ्याच गोष्टीची जी काही जबाबदारी आहे किंवा हा मूळ विषयच हा राज्य सूचीमधला आहे, केंद्र सूचीमधलाही नाही आहे आणि समवर्ती सूचीमधला सुद्धा नाही आहे. तर हे सूची म्हणजे काय हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर यासाठी तुम्हाला माहीत आहे की जे काही प्रत्येक कॅटेगरी आहेत त्या डिव्हाइड केलेल्या आहेत केंद्र आणि राज्यामध्ये. आणि काही विषय असे आहेत जे दोघंही मिळून सांभाळतात तर ते या समवर्ती सूचीमध्ये असतात. परंतु आपला जो काही पोलीस हा जो काही विषय आहे तो राज्य सूचीमधला विषय आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, आपण इतके प्रश्न या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर उरलेले जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगते. 23 पर्यंत आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमध्ये जोडा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशा टेस्टचा आणि आपल्या फ्री क्लासेसचा फायदा होईल. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.